पगार आल्यावर तुम्ही काय करता? मी तर मित्राला पोटभर खाऊ घालतो, या क्यूट रिक्षावाल्या काकांना फुलं देतो आणि पहिल्यांदा अंडरग्राऊंड मेट्रो पकडून पोहोचून जातो मराठीतला वांद्रे आणि इंग्रजीतला बँड्राला. मला तर या सिरीजमुळेच कळालं की मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई सिटी आणि मुंबई सबब. आणि मुंबई सबब मध्ये 3 तालुके आहेत, बोरिवली, अंधेरी, कुर्ला. बँड्रा मेट्रो स्टेशनवर पोहोचल्यावर कळालं की हे अंडरग्राऊंडचं काम किती एक्स्ट्रीम आहे. प्राऊड फील तर आहे की एवढा मोठा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. मग स्टेशनच्या बाहेर 2 मुलं दिसली, त्यांच्याकडनं एक बॉल खेळायला मागितला. आप किधर रहते हो? ये आगे। लेके चलोगे क्या हमें? हाँ लेके चलेंगे ना, चलो तो। मग आम्ही पोहोचून गेलो या क्युटीजच्या गल्लीत. मध्ये थोडी गडबड तर होती, रस्ते खराब, कचरा, छोटे घरं. अजून आतमध्ये घुसल्यावर एक टाइम आला जेव्हा सूर्यप्रकाश येणंच बंद झालं. अंधार वाढायला लागला, आमची फाटायला लागली. त्याला म्हटलं भाई आता बाहेर सोड आम्हाला. मग आम्ही पोहोचलो BKC ला नवीन आयपॅड घ्यायला. याची प्राइस होती 34,900 आणि 8,000चा पेन आहे, 8,000चा. पण तेव्हा कळालं की स्टुडंट आयडी वर डिस्काउंट आहे. म्हणून माझ्या स्टुडंट मैत्रीण प्रीतमला तिचं ID कार्ड घेऊन बोलवलं. सरप्राइझिंगली ऍपल स्टोअरला आपले चाहते पण भेटले. आयपॅड घ्यायचं रिझन तर हेच होतं की आधी मोबाईलवर एडिट करायचो, आता आयपॅडवर एडिट करेल. नाद केला पण वाया नाही गेला. नाद या छोट्या मुलांचा पण असेल ना काहीतरी. म्हणजे बघा ना, मेट्रोच्या एका बाजूला बिल्डिंग्स आणि एका बाजूला झोपडपट्टी. किती युनिक आहे ना मुंबई. म्हणजे ज्या मजुरांनी ही अंडरग्राऊंड मेट्रो बांधली ते कधी मेट्रो मध्ये बसलेच नाहीये. जमीन के अंदर चले गए, जमीन ऊपर चले जाएगा, उसी में खत्म हो जाएगा. बाप रे. हे काम रिस्की आहे आणि ते मरू शकता, हे ते हसता हसता सांगत होते. अब इंसान चाहता है कि हमको भी मिल जाए बिल्डिंग. यांना पण बिल्डिंग मध्ये राहायची इच्छा आहे. म्हणता की मुंबई स्वप्न पूर्ण करते. स्वप्नांचं माहिती नाही, पण मुंबई खूप काही शिकवते. मेहनत करवते, हंबल बनवते, हसवते, रडवते. आणि आजच्या ह्या दोघी बाजू बघून असं वाटलं की खरं तर मुंबई आपल्याला ताकदवर बनवते. हम लोग को भी आपसे मिलके मजा आया. थँक्यू. बाय. बाय भाई. मला पण तुला भेटून मजा आली. किती भारी ना.